फोन केला, काही तहसीलदार असतील, कधी आमचे कलेक्टर असतील किंवा त्या संदर्भात SP असतील किंवा मंत्रालयातील सेक्रेटरी असतील, फोन केला की प्रत्येकाच्या फोनवर आवाज येतो व्हॉइस कॉल. आपल्याला काही मेसेज ठेवायचा असेल तर त्याच्यामध्ये मेसेज ठेवा. मग त्याच्यावर मेसेज आपण टाकणार की बाबा रे प्लीज कॉल एकनाथराव खडसे. आणि मग DSPला फोन केला, ते म्हणतात प्लीज कॉल एकनाथराव. मी म्हणतो प्लीज कॉल एकनाथराव खडसे. आणि मग कधी त्यांच्या वेळेनुसार ते फोन येतात आणि मला सांगतात आम्ही VC मध्ये आहोत, आम्ही मीटिंगमध्ये होतो, आम्ही कामामध्ये होतो. मीटिंगमध्ये कामामध्ये असल्याबद्दल माझं दुमत नाहीच आहे, परंतु एक वेळ कॉल केल्यानंतर किमान लवकरात लवकर त्या कॉलचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. आता काही अधिकारी असे आहेत DSP सारखे की त्यांनी व्हॉइस कॉलवर ठेवायलाच गरज नाही. त्याच्या शेजारी माणूस ठेवायला पाहिजे की बाबा रे आता VC मध्ये आहे, नंतर लावा. एखादा चोर पकडायचा आहे, एखादा गुटख्यावाला पकडायचा आहे, एखादा वाळूवाला पकडायचा आहे, आणि त्यासाठी आम्ही फोन करतो SP महोदयांना. SP म्हणतात मी व्हॉइस कॉलवर आहे. नंतर दीड तासानं त्यांचा फोन येतो, काय काम होतं साहेब? म्हटलं काम काय होतं, चोराला पकडायचं होतं, गेला पडून. आता काय करत? किमान ज्या पोलीस यंत्रणा आहे, किमान ज्यांची तातडीची आहे, त्यांनी तरी व्हॉइस कॉलवर फोन ठेवणं अशी अपेक्षा आहे. पण अर्धा महाराष्ट्रात व्हॉइस कॉलवर आहे, अर्ध्या महाराष्ट्रातले अधिकारी व्हॉइस कॉलवर आहे. त्यांना काम असतात, त्यांची VC असते, सगळं असलं तरी व्हॉइस कॉल केल्यानंतर किमान त्याच्या तुमचं काम संपल्यानंतर लगेच 10 मिनिटात, 20 मिनिटात, 15 मिनिटात त्याचं उत्तर यावं ही अपेक्षा आहे. मी भुसावळच्या तहसीलदारला फोन केला मागच्या आठवड्यामध्ये, व्हॉइस कॉल होता, आणि त्यांना मी निरोप टाकला प्लीज कॉल एकनाथराव खडसे. दुसऱ्या दिवशी त्यांचा आला फोन मला की साहेब काय काम होतं. मग आता काम करायचं अर्जंट आहे म्हणूनच अधिकाऱ्यांना आपण काम करतो, आणि दुसऱ्या दिवशी जर त्यांचे कॉल रिसिव्ह करून आम्हाला निरोप असेल तर मला वाटतं पद्धती कुठेतरी बदलली पाहिजे. आणि हे सगळं चालू असताना मला आश्चर्य वाटतं की मी जिल्ह्यामधले अनुभव पाहतोय, सगळं चाललं तरी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनामधला 3 नंबरचा उत्कृष्ट अशा स्वरूपाचं पारितोषिक या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे याचे निकष काय आहे? कुणाला तुम्ही उत्कृष्ट ठरवता? ज्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या व्यवस्था आहेत त्या ठिकाणी हे असता कामा नये. आणि त्यामुळे जनतेचे कामं होत नाही, जनता ठप्प आहे आणि सरकार मिटिंगांमध्ये व्यस्त आहे.